तू कोणाला उद्धव ठाकरेंना म्हणतोय तो. हो उद्धव ठाकरेंना म्हणतोय तो. उद्धव ठाकरे आणि मैत्रीचा काय संबंध? हा ते उद्धव ठाकरेला आणि मैत्रीचा काय संबंध? उगाच ते कुठलेही प्रश्न विचारू नका ज्याचे चॅनल काय उखडायचे ते उखडा. मुख्यमंत्री आहात म्हणून तुम्ही आज गप्प आहात. तुमचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तुम्ही वेगळ्या विदर्भाची मागणी करणार असं संजय राऊत ज्या संजय राजाराम राऊतनी स्वतःच्या मालकाला उकडून घरी बसवलेला आहे तो दुसऱ्यांना उखडण्याची भाषा करू नये हो. यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुझा आणि तुझ्या मालकाला उकडून उपटून उकडून जे शब्द तुला वापरायचे तुझ्या भाषेत तुला घरी बसवलेला आहे. आज तू कसली उखडण्याची भाषा करतो? ते पेल्यातलं वादळ आहे ते, त्याला जास्त महत्व देऊ नका संजय राजाराम राऊत को देखते अभी यवत में जिस तरीके का हिंदू मुस्लिम हुआ है, अब सत्ताधारी कौन सा चुनाव आया है? चुनाव आने वाले हैं. कौन सा चुनाव डिक्लेअर हुआ है? डिक्लेअर नहीं हुआ है, लेकिन चुनाव जो है कधीच विचार करत नाही. सातत्याने नुसतं जिहाद्यांना मदत करणं, जिहाद्यांची बाजू घेणं, आता सनातन धर्माला नावं देणं. कधीही तुम्ही कुठल्याही मुसलमान समाजाच्या व्यक्तीला इस्लाम बद्दल असं वाईट बोलताना ऐकलंय का? कुराण बद्दल असं वाईट बोलताना ऐकलंय का? हे सगळे नालायक हे आमच्या हिंदू धर्मामध्ये तयार होतात, जे स्वतःच्या धर्माला नावं ठेवतात. जितेंद्र आव्हाड विसरून गेलेले आहेत की शेवटी ते पण हिंदू धर्माचेच आहेत. त्यांच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर ते काही हिंदू सोडून दुसरा धर्म लावण्याची तयारी आहे का? आणि दुसरा प्रश्न मला आदरणीय पवार साहेबांना सुप्रियाताईंना विचारायचे की त्यांना जितेंद्र आव्हाडांच्या ह्या वक्तव्याचं त्यांचं समर्थन करतायत का? म्हणजे आमच्या सनातन धर्माला अशा पद्धतीचं नावं ठेवून आपल्या जिहादी मानसिकतेच्या मतदारांना मदत करण्याचं काम अशा पद्धतीचे हे नालायक लोक हिंदू धर्माचे म्हणून करत असतील ना, त्यांना खरं म्हणजे धिक्कार केला पाहिजे त्यांचा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.